हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? प्रभा समर्थनं टी व्ही बंद केल्या, चालू केली. समर्थ बंद कर, बंद कर बाय. पोरग हो काय ऐकतच नाही. बंद कर. हा इकडे या, इकडे या. चल या, या इकडे या. समज करताय बाबीला माझ्या. ये. गेलो होतो कामाला, आलो कामावून मित्रांनो. हॅलो हॅलो हा हम्म. काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो, काय चाललंय खेळती घरात. गेलो सकाळी मित्रांनो छटायला. छटायला गेल्यावर काय झालं, जोडीदाराच्या बागाची गेली ती समजी झाडं. म्हणलं बाग ठेवून तरी काय उपयोग आहे म्हणलं मित्रा. 5 लाईनी गेल्या होत्या आणि 5 लाईनी राहिल्या होत्या डाळिंबीच्या. त्याला म्हणलं आपलं टाक काढून मग म्हणलं ठेवायला काय उपयोग आहे त्याचा. समर्थ आपला उतारला, पॅन्ट घेऊन गेला तो का त्याच्यात टाकायला लागला. तर आपलं चाललं होतं जोडीदाराच्या बागाचं. 5 लाईनी गेल्या होत्या समध्या, झाडं जायला लागली होती. त्याच्यामुळं त्याला काय म्हणलं की का ही झाडं लय जायला लागली ती. म्हणलं 5 लाईनी छटून काय उपयोग आहे. त्यामुळं म्हणलं मग तुझ्या घरी गुरबी आहे ती 10. तर म्हणलं बागाचं पैसे काय एवढं होणार नाही. तर बागाचं होऊन होऊन म्हणलं किती होत्याला, 1-1.5 लाख रुपये होत्याला. पण वैरणीचं म्हणलं 2-1 लाख रुपये होत्याला. वैरण म्हणलं घरची वैरण म्हणलं ऐकते का चित्राबाई ते. मग त्याने घेतलं बाबा म्हणावं आपलं. झाडं गेली होती म्हणून ती काढून टाकली आणि परत त्याला दुसरं कडवळ आता टाकायचं ठरलेलं आहे. तर तीच आज दिवसभर बाग काढत होतो मित्रांनो. बाग काढली. आता मग अशी गेलो होतो खातीच कटायला. खात मग खात बी ओलं होतं, त्याच्यामुळं काय मग इस काटलं, थोडं इस काटलं. म्हणलं उद्याच्याला निमो इस कटू. परत डोक्याला काय थोडा ताप आहे माझ्या. एकातनं वर निघायचा प्रयत्न केला की एकात मी खाली जातोय. व असला विषय आहे. आणि योग्य आहे ना, योग्य नासकी योगी. नासकी योगी लय छळलेले आहे बाबा मला. होय तर माझं वाटोळच चांगलं माझं पटाकनच केलं तिनं. ते माणूस म्हणतं का ना पुरून उरलं तसंच झालाय बा खेळ. तिला तर तिला दवाखाना चालूच. तिला काय तिचा दवाखाना चालूच. पण आम्हाला सुद्धा दवाखाना तिनं चालू केला. आणि तिच्यासारखे काय केलं माहित आहे का, फाईल ओपन केली आपली. भारीच केलंय तिनं. तिचा श्वास अटकायचा, तिचा दमच भरायचा आणि तिला श्वासच घ्यायला येत नव्हता. आणि तिला काय नुसतं बंदच व्हायचं समज. पण ती आपल्या आता आपली सुद्धा मी काय म्हणलं, हे म्हणलं तुझा जर श्वास जर म्हणलं असा श्वास जर अटकायला लागला तर तू जगशील का? हा, नाही जगू शकत माणूस. श्वास अडकायला लागल्यावर माणूस कुठलं जगतं का मित्रांनो? कुठलंही माणूस जगू शकत नाही. तर हिचा श्वास अटकायला लागला की मी म्हणलं तुझा श्वास काय अटकत नाही. म्हणलं एवढ्या मोठ्या दवाखान्यात लांबपर्यंत येस्तवर तुझा म्हणलं श्वास अडकायचा असता म्हणजे म्हणलं माणसाला 2 मिनिटं श्वास मिनिट सुद्धा लागत नाही म्हणलं श्वास अडकायला लागल्यावर. म्हणलं जिम जायला जीव जायला. तर हिचा श्वास 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 इन द श्वास असं म्हणावं लागलं. आता काय म्हणायचं. तर तिचा अडकत होता. आणि माझं फंगन का गेलो तिथं दवाखान्यात. तिला जाऊ देतो वय. तिच्या अगोदर मी गेलो तिथं. गेलो डॉक्टरने दिल्या गोळ्या औषध
समज दिलेला आहे बघा तो मला धावते की समज दिलं. माया काय डोक्याला थोडा त्रास आहे बाई. गोळ्या ही साबण आंघोळ करायचा. कसला आंघोळ करायचा साबण म्हणणे कंडिशनर म्हणते त्याला. कंडिशनर कसलं असतं ते कंडिशनर ती फेस होतो त्याने लगेच. कसला आपण कधी जिंदगीत वापरला नाही आपण साबण वापरला की गोळ्या. गोळ्या तर फिरायला पाहिजे फार 1.5 लाख असल्यावर गोळ्यावर सकाळ पाहिजे गोळ्या गोळ्या इकडं गोळ्या मी त्या गोळ्या दिलेल्या काय केलंय निक्या गोळ्याच आहे त्या. येऊन दिलेला श्राप बोगाव लागेल की मला असं वाटतंय. श्राप दिलाय श्राप. बघा एक कपाट आहे आमच्या घराचं कपाट. हे फाईल आपली फाईल बघा फाईल केली ओपनिंग हुकून. आज शिकन फिकन जणू काय मला कुष्ठरोग झालाय कुठला. योगा योगा आहे का आहे का केली बघा ओपनिंग फाईल आपली. टकलाची केस जाते ते आपल्या. हो काय तिकडं बघा कसं आणि अजून काय म्हणते मला माहित आहे का तुला काय झालंच नाही. तुला कुठं काय झालंय तेव्हा असं म्हणते. तुला कुठं काय झालंच नाही म्हणते. मी म्हणलं मला काहीच झालं नाही. म्हणलं तू कशाला माझ्या डोक्याला लागते. तुझा डोक्याला लागायचा माझा संबंध का आहे. तुला मी बोलतोय का चालतोय का काय करतोय म्हणलं. समजा तर माझं पटांगण तर माझं झालेलंच आहे. हा आणि मोबाईल बी तुम्हाला सांगतो कुठल्या कारणामुळे कसा फोडला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. ही म्हणते की तुला काय झालं नाही. मग ती माझी कसा चेष्टा तो करत होता तशी तुझी मी चेष्टा. तर मी काय म्हणलं मी समजा सण करतो गोष्टी. मला 28 जाग्यावर फंगल आहे. किती 28 तेवढं मी सण करतो. माणसाला एका जागेवर सण होतंय का तेवढं बघून दावा बरं. अजिबात होऊ शकत नाही. ह्या अशा गोष्टी आहेत. सांग तू कशामुळे मोबाईल फोडला कसा फोडला काय केलं कोण किती शहाणा आहे हे समजा सांगणार आहे मी. त्याला टायमिंग आहे सांगतो सर्व. दवाखाना गोळ्यावरचा विषय माझ्या लाईफ मध्ये नव्हतं तसं कधी. उद्या जायचंय अजून मित्रांनो खट टाकायला. काय करायचं चला तर मी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या सर्वांनी काळजी.
बाय बाय.